पहिला वासुदेव मारुतीराय आहे, त्यांनी रामांचा पितृदोष काढला. आईचीच नजर लागली ती कैकेयीची, ती काढली रामांची. तेव्हा मरण भेटलं 31 वर्ष त्याला. 3100 वर्ष चाललं त्रेतायुग. ते कलियुग आहे. आता उच्च 4,32,000 वर्षाचे. आता जेवढे नागडे झालेले ती पुढे सांगता येत नाही. कुठे कुठे फिरता तुम्ही? सगळी तर महाराष्ट्रात. हो, वासुदेव म्हणजे महाराष्ट्राचं पुढे. शिवाजी महाराजांच्या काळात वासुदेव कोण होते? खबरी फेऱ्या करायचे, माहित्या काढायचे महाराजांना. फॅमिली बरोबर असते. फॅमिली सगळं नसते. फॅमिली काय तुम्ही एकटे आणि दुसरे कोण तुमची असतील? जोडीदार असतात. चहा नका, 2 चहा झाले. ते चहा जास्त ते नाही, थायरॉइडचा प्रॉब्लेम. थायरॉइडला चहा चलत नाही. ही फक्त आमची परंपरा. तुम्ही द्या देऊ नका ते तुमचा प्रश्न आहे. मग आम्हाला कुटुंबात करायचा असता. नाही, सकाळी तुम्ही लागवड करत होता, तुम्ही तो गाडी थांबलेलं बघितलं का? मला मी सकाळी करता करता गेलो, पण म्हटलं आता वरती जात आहेत ना, वरती येताना म्हटलं मला मी दिली. तुम्ही द्या देऊ नका तो तुमचा प्रश्न आहे. तेवढं तुमचं दर्शन आमचं घ्यायला काम भेटलं काय? ना. तुम्हाला फक्त आशीर्वाद द्या. आम्हाला दुसरं काय नाही, आम्हाला तुमचं दर्शन. चांगल्या वाईटावर जास्त लोक झालेले. ते काय यांची परंपरा आहे ती टिकवायची म्हणून ते काम करतात, बाकी काय नाही. बाकी काय, बाप दादाची प्रॉपर्टी घेऊन त्याच्या उड्या मारण्यापेक्षा परंपरा तर टिकवा. आज त्यांनी आपल्यासाठी सगळं कमवून ठेवलेले. आता एक परंपरा टिकू शकत नाही आपण. बरोबर आहे, बरोबर. नाही तर सर्व हे नष्ट होऊन जाईल ना परंपरा. जे चाललंय ते नष्ट होणार. कलियुग 4,32,000 वर्षाचं आहे. हा. आणखी कली जलबाईचा आहे. हा 7 चिरंजीव जितके त्याला हरवायसाठी. हा आपण रावणाला जाळतो, आपली लायकी नाही त्याला जाळायची. नाही नाही बरोबर. आपल्याला पुढची मुलगी काळाना पापी नजरेने बघायची. काही नाही त्याला जाळता. नाही नाही आपल्या हातला रावण जाळा ना. हे खरं आहे गोष्ट, हा खरं आहे ते. कोरोना नव्हता, तो कोप होता आपल्यावर. हा तुला काही पण आई म्हणजे तिथं पापी नजरेने बघा ते. 100 वर्षाने येतो कोप. कोरोनाचा अर्थ म्हणजे कृष्ण आहे. काय आहे? कृष्ण. कृष्ण जवाई धरती पाप वाढत तेव्हा त्याचा जन्म होतोच. होतच. एवढं सायन्सवाल्यांनी उड्या मारल्या. काही कामाला आलं तुमचं सायन्स? खरं सायन्स त्याच्यापाशी. आपण फॅन बनवलं म्हणजे हवा बनवली नाही. तुम्ही फॅनच्या खाली बसा, बाहेरच्या हवेत फिरा, किती ऑक्सिजन मध्ये बदल पडतो ते बघा. आपल्या परंपरा जपा, आपले नेती भावना टिकवा, आई बाप्पाला जपा. एक वेळेस तुम्ही देवपूजा करू नका, आई बाप्पाला जपा. आई बापाला जपायला, आताच्या आई बापाला नाही, बायकांना जपतात. ती माहेरातनं सतत ताटले 2-4 तांबे घेऊन आली की तिला असं वाटत तिने जागिरी आणली. तिला कुठं करायचं? आपल्याला पण पोटचा आहे म्हणून, म्हणजे त्याला आपल्या पण ढोंगाडावं लात मारेल म्हणून. हे कळत नाही तिला. नाही कळत. चांगलं पेरलं तर चांगलं खायला भेटत. आता नव्यानं एकाचं दोन सांगायचं, आयशीचं सांगायचं, हे करायचं, हे चालतं. ऐका ना, जगात सगळेच बायकोच ऐकतात, असं नाही किती बायकोचं हे ऐका, आईचं हे ऐका. आई म्हणजे आई. आता त्याला हे वाटते त्याला भाग्य लागत. आई म्हणजे काय येत नाही आईचं. जिने 9 महिने 9 दिवस आपल्याला पोटात ठेवलं, ते म्हणतात जीव तिने दोनदा धोतर आमच्याकडे घालून धर्म आपल्याला केलाय. आम्हाला जन्म घेतला काय धर्म केलाय. आता ते पोरं असे म्हणतात. ते आता काय झालेलं आहे, देव गेले इटाळा नाही आणि घरी फुटले ताड्या चुकले. हा, देव गेला विठ्ठला नाही. ते बरोबर आहे. आता विठ्ठल कोण पाळताय? आता बघितलं ना, मी ते देव का म्हणून राहिले नाही मंदिरात, का म्हणे सॉरी होत्या देवळांनीच. विठ्ठल पाळताय? ते देवच राहिला नाही ना, देवच निघून गेला वरती. 5 दिवस 4 अजिबात तुम्हाला बाहेर ठेवायची. 6 दिवस तुम्ही घराच्या बाहेर असायचे. असायचं. तुम्हाला एक ताट आणि एक तांब्या साईडला असायचा.